आता आपण ब्रिटिश सत्तेचे परिणाम या धड्याच्या विभागामध्ये आहोत. तर आता आपण या धड्याचा अभ्यास करायला जात आहोत. चला तर आतापर्यंत आपण बघितलं की कशा रीतीने ब्रिटिश सत्ता ही भारतामध्ये आली आणि कसे आपली मुळं त्यांनी या भारतामध्ये आपल्या देशामध्ये रुजवली. आता पुढे आता या इंग्रज सत्तेचे आपल्या भारतावर काय काय परिणाम झाले ते आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा पोचल्या आतापर्यंत आपण बघितलं. त्याच्यानंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय ही भारताची बाजारपेठ संपूर्णपणे काबीज करायला या सत्ता स्पर्धेमध्ये ते उतरले. मग त्यांनी काय केलं तर व्यापाराच्या निमित्तानं हे आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांनी त्यांना विरोध केला. कुणाला? इंग्रजांनी. इंग्रज हे भौगोलिक दृष्ट्या आपल्या देशामध्ये आले की व्यापारी आपण संबंध प्रस्थापित करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांनी काय झालं की भारतात आल्यानंतर त्यांनी बघितलं की इथं अगोदरच पोर्तुगीज येऊन बसलेले पण त्यांचा त्यांना विरोध होता. मग काय झालं पुढे बघा. पुढच्या काही काळामध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यामध्ये काय झाले? मैत्रीचे संबंध झाले आणि मग भारतावर आपलं वर्चस्व करताना इंग्रजांना फ्रेंच, डच आणि काही स्थानिक अशा सत्ताधीशांना तोंड द्यावं लागलं. संपूर्णपणे ते संघर्ष करत करत आपल्या देशावर ते राज्य करत होते. पुढे बघा. इंग्रज आणि मराठे. आता ह्याच्यामध्ये तर आपण बघितलंच की त्यांनी बंगाल घेतला, पंजाब घेतला. आता त्यांचं कल आपल्या मराठ्या इकडे पश्चिम भारतात सुद्धा त्यांना केंद्र त्यांनी ठरवलं होतं घ्यायचं म्हणून. मग मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम भारतातलं प्रमुख केंद्र होतं आणि त्याचा जवळपासचा प्रदेश हा त्यांना जिंकायचा होता. मग त्यांनी काय केलं बघा. पण त्याच्यावर मराठ्यांची पकड होती या संपूर्ण प्रांतावर. माधवराव पेशवे याच्या मृत्यूनंतर त्याचा चुलत रघुनाथ रावणे पेशवे याला त्यांनी काय केलं परत तीच एक आमिष दाखवलं, एक लालच लुचपत दाखवली की तू आमच्या बाजूनी हो, आम्ही तुला सत्ता देतो, तुला पदावर बसवतो. त्यामुळं काय झालं या अशा रीतीने इंग्रजांचा मराठ्यांमध्ये शिरकाव झाला. मग पुढे काय झालं तर 1774 मध्ये मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. किती झाली? 3. आणि पहिल्या युद्धात मराठे जिंकले. 1782 साली सालबाईचा तह होऊन इंग्रज मराठा युद्ध हे संपुष्टात आले. मग त्याच्यानंतर काय झालं तैनाती फौज हे 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्यानं काय केलं तर अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर या कराराच्या मार्फत त्यांनी भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचं आश्वासन दिलं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही अटी पण घातल्या. त्या कोणत्यात आपण बघूया की भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचं लष्कर ठेवायचं. त्याच्यानंतर लष्कराच्या खर्चासाठी काही रोख रक्कम किंवा तेवढा उत्पन्नाचा प्रदेश हा त्यांच्या कंपनीला त्यांनी तोडून द्यायचा. त्याच्यानंतर त्यांनी इतर सत्ताधीशी इंग्रजांच्या मदतीनंच हे संबंध ठेवायचे. काय काय केलंय बघा. त्यांनी इतर सत्ताधीशी इंग्रजांच्या मदतीनंच हे संबंध ठेवायचे आणि आपल्या दरबारी हा इंग्रजांचा प्रतिनिधी ठेवायचाच ठेवायचा. म्हणजे आणि भारतातील काही सत्ताधीशांनी या अटी मान्य नाही केल्या आणि मग त्यांना त्यांचं स्वातंत्र्य गमवायला लागलं. अर्थात इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना सत्तेवरून दूर करून त्यांनी स्वतःचं वर्चस्व तिथे प्रस्थापित केलं.
आता या विभागाची काही प्रश्न उत्तर आपण काय शिकलो? इंग्रजांचा मराठ्यांमध्ये शिरकाव कसा झाला? इंग्रज मराठा पहिले युद्ध कसे संपले? आणि तैनाती फौजेचे जे करार होते ते संक्षिप्त रूपाने तुम्हाला स्पष्ट करायचे. आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला तर.